विलीनीकरण करायचं की नाही हा आमच्या पक्षाचा निर्णय आणि आम्हाला कधीही भाजपकडून हस्तक्षेप झाल्याचं वाटलं नाही। तटकरेंची स्पष्टोक्ती तर पवारांच्या भूमिकेवरती बोलण्याचा विषयच नाही असंही वक्तव्य। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना विलीनीकरणावर बोलण्याचा अधिकार काय मला माहित नाही, शरद पवारांचं वक्तव्य। दादांचा पक्ष हा पटेलांचा नाही। पटेल आणि तटकरेंचे दोन्ही पाय भाजपात। राऊतांची टीका तर पटेल यांनी राज्याला पटेल असंच करावं। प्रफुल्ल पटेल यांच्या राज ठाकरेंवरील टीकेवरून संजय राऊतांचा टोला। राऊत सातत्याने वेगवेगळ्या भूमिका घेतात। राऊतांचं डोकं तरी त्यांच्या पक्षात आहे का असा प्रश्न पडतो। पटेलांवरील टीकेनंतर नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याचा आनंदच, मला शपथविधी सोहळ्यावर भाष्य करायचं नाहीये, पवारांचं वक्तव्य। विद्या प्रतिष्ठानच्या आवारात अजित पवारांचं स्मारक होणार। शरद पवारांसोबतच्या बैठकीनंतर जय पवार यांच्याकडून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी। लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्यावर चर्चा। समन्वय समितीत निर्णय घेऊ, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। विमान अपघात होण्याआधी सकाळी 8:37 अजितदादांचा शेवटचा कॉल। कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी अपघातापूर्वीची फोनवरील ऑडिओ क्लिप ऐकवली। सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका। आमच्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून मुख्यमंत्री आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं वक्तव्य तर 11 कोटी जनतेमुळे फडणवीस मुख्यमंत्री, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गट नोंदणीचा घोळ। वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर आयुक्तांकडून नोटीस, 7 मुद्द्यांवर उत्तर मागवलं। मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल। कराड समर्थकाकडून जरांगेंना गोळ्या घालण्याची धमकी, ऑडिओत मोठा दावा। पुण्यात एकावर कोयत्यानं मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी। टँकर पलटी झाल्यानं वाहतुकीवर परिणाम। 20 तासाहून अधिक काळ महामार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर एका लेनवरील वाहतूक संथ गतीनं सुरू। नाशिकच्या येवला बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले। सरासरी दर 600 ते 800 रुपयांवर। शेतकरी आर्थिक अडचणीत। बांगलादेशातील हिंसाचारामुळे कांदा निर्यातीवर परिणाम। नाशिकच्या सिन्नरमधील माळेगाव एम